कालवी गावात सर्वांगीण विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलली जात असून विविध विकास कामांना गती मिळाली आहे। रस्ते दुरुस्ती व डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याची सुधारित व्यवस्था, वीज पुरवठा सुदृढीकरण, गटार व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्थापन तसेच सार्वजनिक सुविधांच्या उभारणीमुळे गावाचा कायापालट होत आहे। ग्रामपंचायत, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून वाल्मिक अणवट यांनी शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र आदी मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे। महिलांसाठी व युवकांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी, प्रशिक्षण कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रम राबवून गावाच्या सामाजिक आर्थिक विकासाला चालना दिली जात आहे। या विकास कामांमुळे नागरिकांचे जीवनमान उंचावले असून कालवी गाव विकासाच्या नव्या वाटेवर पुढे जात आहे। स्थानिक नागरिकांनीही या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्य केल्याने विकासाला अधिक बळ मिळाले आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत कालवी या गावामध्ये। कालवी गावाचा सर्वांगीण विकास तर झालेलाच आहे आणि या विकासामागे सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांचा हातभार लागलेला आहे। आपल्या सोबत आहेत वाल्मिक अणवट सर, ज्यांनी या गावाच्या विकासांमध्ये संपूर्ण कामांची जबाबदारी देखील घेतलेली आहे। तर त्यांनी आतापर्यंत कोणकोणती कामे केलेली आहेत आणि यापुढे देखील ते कोणकोणती कामे करणार आहेत याबद्दल अधिक माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मी वाल्मिक अणवट, उपसरपंच कालवी। तर गेल्या 2.5 वर्षापासून मी उपसरपंच या पदावर आहे। या पदावर असताना आमच्या गावातील रस्ते, पाणी, वीज या सर्व समस्या सोडवण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। आमच्या गावातील लाईट असो, आम्ही शेवटच्या घटकापर्यंत स्ट्रीट लाईट पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। मळ्याखोळ्यापर्यंत स्ट्रीट लाईट गेलेली आहे आमचीवाली। रस्ते असो, पाण्याची सुद्धा आम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि त्यांच्या काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचा मनापासून प्रयत्न केलेला। आमची सर्वच बॉडी, सरपंच असेल, उपसरपंच असेल, सदस्य असतील, सर्व त्या गोष्टीने अगदी लक्ष देतात। काय बोलायचं? नक्कीच सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी गावकऱ्यांची समस्या असो किंवा आर्थिक मदत असो किंवा सांस्कृतिक कोणतेही कार्य असो हे त्यांनी पार पाडलेलेच आहेत। तर हा झाला एक आनंदाचा क्षण, परंतु एक क्षण असा होता की महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण भारतावरती एक महामारी आली होती जिचे नाव होतं कोरोना। तर या कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील वाल्मिक सरांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, सदस्य सर्वांनी मिळून गावांमध्ये गोरगरीब असो, लसीकरण असो, बेडशीटची सुविधा असो किंवा ॲम्ब्युलन्स पासून हॉस्पिटल पर्यंत नेण्याची सुविधा असो, अशा अनेक सुविधा त्यांनी दिलेल्या आहेत व अजून कोणकोणती कामे केलेली आहेत याबद्दल आपण त्यांच्याकडनंच अधिक माहिती जाणून घेऊया। कोरोना काळामध्ये आम्ही पहिल्या लाटेमध्ये जेव्हा खूप भयानक परिस्थिती होती तेव्हा गावात जे पॉझिटिव्ह आलेले त्यांना सर्व एक ठिकाणी आणलं, त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली, त्यांना मास्क दिले। गावातील प्रत्येकाला आम्ही मास्क वाटण्याचं काम केले। तसेच लसीकरणाविषयी जनजागृती केली की प्रत्येकाने लस ही घेतलीच पाहिजे, कामे सर्व आम्ही केली। तर कालवीचा सर्वांगीण विकास तर सरांनी केलेलाच आहे। तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ व सदस्य यांनी सर्वांनी मिळून कालवीच्या विकासामध्ये त्यांचा हातभार लावलेला आहे आणि कोरोना काळात देखील सरांनी खूप मदत केलेली आहे। तर अशी ही मदत ते पुढेही करत राहतील यात काही शंका नाही। आणि नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज।